केज नगरपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला असून नगरपंचायतीने दलित वस्ती सुधार योजनेतील देखील काही मोठ्या प्रमाणात अपहार केल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाचा आज 4था दिवस असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2018-19 मध्ये 3 कोटी 62 लाख रुपयाचे जवळपास रक्कम हे अनाधिकृत नगरपालिकेने स्वतःच्या खात्यावर वर्ग करून ते इतर लोकांना देण्यात आलं। त्याचनंतर घरकुल घोटाळ्याची इतर ठिकाणी वर्ग करून चुकीच्या पद्धतीने हडप करणाऱ्या संबंधित दोषी आणि यांच्याकडून मूळ रक्कम जमा करून घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी आमची या आंदोलनाच्या प्रसंगी मागणी। दलित वस्ती सुधार योजनेमधून 5/8/2019 मध्ये शासकीय मान्यतेनुसार सभागृहाच्या कामासाठी 32 लाख रुपये 95,000 रुपयाचा निधी हा कुठे गेला हे माहीत नाही। चौथी मागणी आमची आहे की 31/12/2020 मध्ये दलित उत्तर चळवळी मान्यतेनुसार मंगळवार पेठ विजयप्रकाश ठोंबरेचं घर ते आंबेडकर चौक कॉर्नर तर याच्यामध्ये 80 लाख रुपये 60,000 रुपये मंजूर होते। सदर काम न करताच बिल उचलून घेतलं। हे पैसे कुठे गेले यासाठी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो। 30/12/2021 दलित सुधारमधून फुले नगर मधला 1 कोटी 63 लाख रुपयाचा रोड करण्यात आला। त्याचा देखील रक्कम कुठे आम्हाला माहीत नाही आहे। ते आम्हाला सगळे केजवासियांना माहीत व्हावी याच्यासाठी आंदोलन करतोय।